अहो या जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताईसाहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलं की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं, तरी मग त्या माणसाला 302 मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय? कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही? खरंच सापडत नाही का हो? खरंच गुन्हेगार बोलत नाही का? पोलिसांना कसं बोलतं करायचं हे माहीत नाही, पोलिसाला ते कळत नाही. मग पोलीस कुणाला वाचवतायत आणि कुणाच्या प्रेशरनं वाचवतायत? SIT नेमली, SITचं काय काम आहे? SITनं काय काम केलंय? CID जी आहे ते CID मध्ये सुद्धा कुठं CIDला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला, आणि सरेंडर होत CID त्या गुन्हेगारला का पकडत नाहीत? त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर, पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत. मग या CID बरोबर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का? हे सुद्धा प्रश्न आहे. आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे. आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री 12:22 काय 15 मिनिटाला साधारणतः ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याचं जर बघणार आहे 2 दिवस काय होतं. एवढं आज SP आले, 1 महिना झाला, खूप चांगले SP म्हणून आम्ही कौतुक करतोय, परत राग चालू आहे. त्या राखाखाली एक काल सरपंचाचा बळी गेला. मग असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठं बंद करालात? गुटखा चालू, मटका चालू, सगळं चालूच आहे. किती बेरबारचे लायसन घ्यायचे? महाराष्ट्राचा मसिया व्हायचंय का यांना? एवढे बेरबार बीड जिल्ह्यात ताळ काढून. मग ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही, आज जर नाही केलं, ठीक आहे, काय कुणाचं काय होईल जीवावर बेतल हे मला माहित नाही. पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदापि माफ करणार नाहीत. त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार, शेवटपर्यंत बोलणार, हे सर्व जणांना फाशी उचतो बोलणार. आम्ही तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात, हे मोर्चे आम्ही काढतोय. सर्व जनतेमध्ये उद्रेक आहे, तरी जर सरकार मायबापला कळत नाही की असं का होत आहे, या पोलीस यंत्रणेला का वाटतं? मग आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट बघतायत का? नेमकं कशामुळे होतं? या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेसमध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय पैदा होतोय किंवा संशय निर्माण होतोय. या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का? कारण जे आरोपी खंडणीमधला सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली, काहीतरी 29 काही 40 काही लोक तपासले, ह्यांना काहीतरी यांच्या अकाउंटवर हे पैसे दिलेत. ही लोक कोण आहेत? होईच देश ह्या लोकांना यांनी पैसे पाठवले 40-50 पर्यंत. हे यांचं नातं काय? ही कोण आहेत? समाजाला कळू द्या. मग समाजाला बी कळलं पाहिजे की यांचे काय संबंध आहेत आणि यांनी कुणाकुणाला काय काय केलं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.